नमस्कार, मी स्नेहा आणि आपण पाहताय एसबीपी न्यूज. एसबीपी न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. एसबीपी न्यूज प्रस्तुत धांडोळा जिल्हा परिषद पंचायत समितीचा या विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण कळंब चांडोली गटातील काही लोकांशी बोलणार आहोत, त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत की कळंब चांडोली गटात नक्की कोणाचा बोलबाला आहे. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, माजी जिल्हा परिषद सदस्यांची कशी कामं आहेत आणि ह्यावेळेस बदल घडेल की तोच उमेदवार पुन्हा रिंगणात असेल आणि तोच उमेदवार निवडून येईल? तर सर्वात प्रथम चासगावामध्ये म्हणजे ह्या गटामध्ये ना सध्या तरी असं बदलाचं वारं दिसतंय. हं, हं. कारण की या 7-8 वर्षामध्ये जिल्हा परिषद अंतर्गत किंवा जी शासकीय निधीमार्फत जी कामं झालेली आहेत. हं, तर जिल्हा परिषद अंतर्गत माझ्या माहितीनुसार स्मशानभूमीचं 10 लाखाचं शेडचं काम झालंय. हं, त्याच्या व्यतिरिक्त मला तर काही दुसरं काम दिसत नाही. आणि जे काय PWD खात्याकडून कामं यांनी कामं झाल्यात, तर त्या कामांमध्ये कामाचा दर्जा अतिशय निकृष्ट दर्जाचा आणि म्हणजे टेंडरनुसार कुठलंच काम झालेलं नाहीये. हं, ह्यांनी काय केलं, या कॉन्ट्रॅक्टर लोकांनी जुन्या भिंतींवरती नवीन भिंती घातल्या. त्या भिंती पावसाने पहिल्याच पावसात पडून गेल्या. हं, याच्यानंतर कुणीही राजकीय पुढारी इथं आला नाही किंवा त्यांना कोणी जाब विचारला नाही. स्थानिक ग्रामस्थांनी आम्ही तिथे जाऊन बाहेरचे पत्रकार आले. त्याच्यानंतर मग प्रशासनाने त्याची दखल घेतली हं, आणि नंतरही काम केलं. पण ते काम पण अतिशय निकृष्ट दर्जाचं केलंय. हं. तुम्ही आत्ताही जाऊन पहा. स्वतः PWD अधिकारी सांगतात त्यांना त्यानुसार यांनी कामं केलेली नाहीये. मग ह्या कॉन्ट्रॅक्टर लोकांवरती कुणाचं वरधास्त आहे? हे कुणासाठी कामं करतात हेच काही कळत नाही. मग आता तुम्ही समाधानी आहेत की नाही ह्या मुद्द्याला घेऊन? दुसरे बाकीचा काही विकास कामं केली असतीलच ना माझी जिल्हा परिषद सदस्यांनी? आता आमच्या इथं तर साधी पाण्याची पाण्याची आम्हाला पिण्याची गावातून कुठलीही सोय नाही. हं, जी जल जीवन योजना झाली होती ती पण यांनी तोडून टाकलेली आहे. 4-4 वेळा आमच्या इथून गटारी खोदण्याचं काम चालू केलं. म्हणजे गरज नसताना एकाच ठिकाणी एकाच वाडीत मुद्दाम नाहक त्रास द्यायचा म्हणून की काय, 4-4 वेळा JCP आले, आमच्या पाईपलाईनी तोडल्या. आम्ही वैयक्तिक खर्चाने पाईपलाईन ₹20,000 खर्च करून केली होती. हं, त्या पण आमच्या पाईपलाईन तोडल्या. हं, म्हणजे या कोणाचा दबाव आहे आम्हाला हेच समजत नाही. प्रशासन आम्हाला लेटर देण्याच्या तयारीत, तुम्ही आम्हाला हे खोदू द्या, हं. खोदकाम करू द्या, आम्ही तुम्हाला नाहीतर लेटर देतो. मग आता तुम्हाला पाण्याचा सोर्स कसा आहे? मग पाणी आ- तुम्हाला येतं कुठून? आता आमची ती लाईन फुटल्यामुळे आम्ही नवीन शेतातून परत आता ₹20,000 खर्च करून हं, ही कांदे लागवड होण्याच्या आधी आम्ही खर्च करून स्वतःची पुन्हा लाईन केलेली. हं, म्हणजे आज आमची ती ₹20,000 लाईन हं, स्वतःच्या खर्चाने ती अशीच पडलेली. हं. फक्त या प्रशासनाच्या त्रासापायी. मग कारण नक्की याला आम्हाला जबाबदार कोण आहे? ह्या ह्या सगळ्या गोष्टी घेऊन तुम्ही माझी जिल्हा परिषद सदस्यांकडे गेले नाही का कधी? नाही, मी त्या बाबतीत फोन केला होता. हं, ते बोलले, "मी सांगतो PWD वाल्यांना." पण त्याच्यानंतर PWD स्वतःचे PWD इंजिनिअर आणि स्वतः ते कॉन्ट्रॅक्टर सुपरवायझर हं, ते बोलले, "आम्ही तुम्हाला ते काही देणार नाही. म्हणजे आम्ही कुठलाही तुम्हाला तो खर्च देणार नाही किंवा काही देणार नाही. तुम्हाला तुमचं लिकेजसुद्धा काढून देणार नाही." हं, मग आम्हाला ते पिण्यासाठी म्हणजे असं दूषित पाणी येत होतं. मग आम्ही त्या त्रासाला कंटाळून आम्ही आमची स्वतःची नवीन लाईन तयार करून हं. आता आम्ही आमची म्हणजे हे केलेलं आहे, सुरळीत केलेलं आहे म्हणजे परत. तुम्ही थोडक्यात समाधानी नाहीयेत आम्ही माजी जिल्हा समाधानी परिषद नाही आहेत. आमचा सदस्यांच्या कामावर? दुहेवाटेचा प्रश्न आज 20-25 वर्ष पेंडिंग पडलेला आहे. त्याच्यावरती कुणाचंही लक्ष नाहीये. हं, म्हणजे आम्हाला आज शेतात वरती जायचं म्हटलं तरी कागदोपत्री रस्ता आहे. तहसीलदारांनी मंजूर केलाय. पण कुणीतरी जवळचे कार्यकर्ते पक्षाचे किंवा पदाधिकारी त्यांच्या दबावापोटी का काय तो रोड होत नाही. पण आज तुम्ही जाऊन पहा अक्षरशः त्या म्हणजे जवळ-जवळ 100-200 शेतकऱ्यांची अतिशय दुर्दैवी परिस्थिती आहे या ठिकाणी. पण आता आपण सोशल मीडियावर जर पाहतो की अनेक मुद्दे घेऊन सांगतायत की विकास कामे झाली, कळंब चांडोली गटात भरपूर प्रमाणात विकास गंगा वाहून आणली असं म्हटलं जातंय. मी देखील सोशल मीडियाच्या मार्फत आता हेच पाहतोय, की आज मला गावोगावी अशा म्हणजे नवीनच मला ऐकायला येतंय, आज इतकी कामं 5 कोटीची, कोण बोलते 5 कोटीचा रोड केला, कोण म्हणते 10 कोटीचा केला. पण कुठल्याही रस्त्याच्या आज वर्ष झालंय, अर्धाच किलोमीटरचा चाचचा रोड झालाय. अर्ध्या किलोमीटरच्या पुढे म्हणजे अर्धा किलोमीटर रोड होण्यासाठी फक्त 1 वर्ष गेले. मग मला वाटतंय पुढचा बाकीचे म्हणजे जे काय आहे अजून 1 किलोमीटरचं गाव आहे, त्याला अजून 2 वर्ष नक्कीच जातील असं तर मला वाटतंय नक्की. आता अर्धा किलोमीटरचा रोड झालाय. हं, ते पण पुलाचं प्रकरण उघडकीस झाल्यामुळं PWD खातं ते आता म्हणजे ते आधी 3च फूट रुंदीकरण करणार होते. नंतर त्यांना समजलं की काही एक टेंडर पण पाहतात ते. हं, त्यामुळं मग त्यांनी आता ते 6 फूट रुंदीकरण अर्धा किलोमीटरचं झालंय. हं. तिथपर्यंत रोड थांबलाय. अजून काय पुढचा रोड मग झाला नाही. सोशल मीडियावर ह्या बाईट्स ज्या आपण पाहतो,
त्या मग कशा पद्धतीने दिल्या जातात? कारण आता तर मी महाडची पण एक बाईट बघितली. त्यांनी आधी सांगितलं की आम्ही माजी जिल्हा परिषद सदस्यांना ओळखत नाही. 2 दिवसानंतर त्यांची परत बाईट आली की मी चुकून बाईट दिली ती. याबद्दल काय वाटतं? मुळे ही बाईट दिली गेली असेल? त्यांच्यावरती नक्कीच कुठला दबाव असू शकतो या गोष्टीत. आता त्यांना काय त्रास झालाय तो त्यांनाच माहिती आहे. आता आपण तर काय त्यांचं सांगू शकत नाही ना. आपली परिस्थिती सध्या सध्या जी आमच्या डोळ्यासमोरची परिस्थिती आहे, ती सगळं म्हणजे प्रत्येकजण पाहतंय. आज आमच्या इथून गोडेगावला जायला एसटी नाहीत, मुलं पायी जातात ते. आज 6 महिने झाले एसटी नाही. मंचर चास एसटी दिवसातून कधी येते तर कधी येत पण नाही. आज अशी भयावह परिस्थिती आहे. मुलांना इथून कॉलेजला गोडेगावला जायला याबद्दल कुणालाच काही देणं घेणं पडलेलं नाही. म्हणजे माजी जिल्हा परिषद सदस्य तुलसी भोर ह्या चासगावच्या असून सुद्धा इथे गेली 6 महिने एसटी येत नाहीये. जसं या दादाने सांगितलं की चासगावात माजी जिल्हा परिषद सदस्य असताना देखील आता त्या स्वतः उमेदवार आहेत, त्या स्वतः रिंगणात उतरलेल्या आहेत. तरी देखील चासगावचा किती विकास झालाय आपण जाणून घेणार आहोत. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक बाईट्स आज आपण ऐकतोय. पण खरोखर जी खरी बाजू आहे ती आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय. आणखी काही लोकांशी आपण चर्चा करणार आहोत आणि त्यांच्या समस्या नेमक्या काय आहेत, त्या मागच्या गेल्या 8 वर्षात सोडवल्या गेल्यात का? त्या देखील आपण जाणून घेणार आहोत आणि सत्य परिस्थिती समाजासमोर आणणार आहोत.